कधी-कधी काय होतं, आपली ट्रान्सफर एका ऑफिसमधून दुसऱ्या ऑफिसमध्ये होते किंवा एका डिपार्टमेंटमधून दुसऱ्या डिपार्टमेंटमध्ये होते आणि आपण त्या डिपार्टमेंटमध्ये कधीच काम केलं नसतं किंवा त्या ऑफिसमध्ये कधी काम केलं नसतं. तिकडच्या कामाची कार्यपद्धती आपल्याला माहिती नसते. अशावेळी आपली एक माफक अपेक्षा असते, की त्या कार्यालयात आधीपासून कार्यरत असणाऱ्या व्यक्तींनी किंवा आपले जे सुपिरियर असतील त्यांनी, आपले जे कलीग्स असतील ज्यांना त्या कामाची माहिती असेल, त्यांनी थोडीशी आपल्याला एक जुजबी माहिती तरी त्या कामाची किंवा कार्यपद्धतीची आपल्याला द्यावी. पण बरेचदा असं होत नाही. बिलकुलच सहकार्य केलं जात नाही. मग अशा वेळी जेव्हा आपल्याला बिलकुल सहकार्य मिळत नाही आणि आपल्याला काही गोष्टीची तर माहितीच नसते, आपण हेल्पलेस असतो, तेव्हा अशावेळी नॉर्मली ह्या गोष्टीचं वरकरणी कारण असं आपल्याला वाटतं, की की एखादी व्यक्ती अशा प्रकारे नॉलेज विदहेल्ड करते, कारण त्या व्यक्तीला अशी इन्सिक्युरिटी असू शकते, की मी माझं नॉलेज जर समोरच्याला दिलं तर समोरच्याचं महत्त्व वाढेल आणि माझं महत्त्व कमी होईल. हो की नाही? पण खरं सांगू का, ह्या गोष्टीचं खरं कारण दुसऱ्याशी आपलं नॉलेज शेअर न करणं, याचं खरं कारण असं असतं, जेव्हा आपण काम करायला लागतो तेव्हा आपल्याला कळतं, की अरे आपण अशा व्यक्तीकडनं अपेक्षा करत होतो नॉलेजची, ज्या व्यक्तीला स्वतःलाच काही नॉलेज नाही आहे आणि हे स्वतःचं तोकडेपण लपवण्याकरता ती व्यक्ती अशा आवडती आहे, की आम्ही तुम्हाला काहीही सहकार्य करणार नाही. बघा, ज्या व्यक्तीच्या स्वतःवरती विश्वास असतो, ज्या व्यक्तीकडे आत्मविश्वास असतो, ज्याचा स्वतःच्या बुद्धिमत्तेवरती पूर्ण विश्वास असतो, ज्याचा स्वतःच्या कर्तृत्वावरती पूर्ण विश्वास असतो आणि ज्याचा स्वतःच्या ज्ञानावरती पूर्ण विश्वास असतो, तो माणूस बिलीव्ह करतो आपलं नॉलेज दुसऱ्यांना देण्यात. आणि अशा प्रकारचे नॉलेज विदहेल्ड करतात ना, ते तोकड्या बुद्धिमत्तेची लोकं असतात. अशा लोकांच्या नादी फारसं लागू नका. काम करत राहा, काम करत राहा. काम करत गेल्यानेच काम काय आहे ते कळेल. ठीक आहे? धन्यवाद.